समाजसेवक व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी समाज हिताच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पोलीस व प्रशासनाने बळजबरीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी जुने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील पूनम गेटवर सजग सोलापूरकर तर्फे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. देशातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक, न्याय व विद्यार्थी हिताची करावी. नीट व इतर स्पर्धा परीक्षातील अनियमितता, पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवावा. प्रत्येक विद्यार्थ्याला समाज, संधी व न्याय मिळावा अशी विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारावी. यावेळी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या हुकुमशाहीचा जाहीर निषेध करण्यात आला. शिक्षण प्रणालीमधील गैरकारभाराप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी विवेक जैन यांनी दिली. सोनम वांगचुकला त्यांनी जंतर मंतरवरून उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांची त्याबद्दल काहीच त्याबद्दल परमिशन नव्हती, त्याच्याबद्दल कन्सेंट नव्हता. आणि आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होत आहे तिकडे पण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस, स्कूल्सला जाऊ नाही शकतो आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो. आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे. त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचं रेजिग्नेशन मागतो आहे. आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, हे तर आहेच. आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आल्याची माहिती समाजसेवक सच्चिदानंद वोटकर यांनी दिली. जय संविधान. जे भारतामध्ये पेपरफुटीमुळं जे कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भवितव्य अंधाकारमय आहे आणि त्याला न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी ज्येष्ठ शिक्षण शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी आज 22व्या दिवशी आपलं आमरण क्रांती उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांचा आवाज सोलापुरात पण पोहोचलेला आहे आणि सोलापुरातला आवाज तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी, सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सोनम वांगचुक समर्थन समिती सोलापूर ही त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं 3 तासाचं धरणं आंदोलन करलेलं आहे. सदरचे अन्नत्याग आंदोलन सर्वांचे लक्षवेधी ठरले. भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विरुद्ध अन्नत्याग आंदोलन केल्याची प्रतिक्रिया समाजसेवक अशोक आघावणे यांनी दिली. हे सरकार या देशामध्ये पारदर्शक एक्झामिनेशन घेऊ शकत नाही, पारदर्शक एम्प्लॉयमेंट देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही, पारदर्शकता नाही आहे. हे लफडाबाज सरकार आहे. हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. हे सरकार लपवणारं सरकार आहे. या लोकांनी आज करून आम्ही या देशातील 85% जनता सॅटिस्फाईड नाही आहे. या अन्नत्याग आंदोलनास निलेश संगेपाग, शेखर बंगाळे, निरंजन बुद्दुल आदी मान्यवरांसह सजग सोलापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनास सर्वांचे भरघोस पाठिंबा मिळाला.